नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे ऋषिकेश कुलकर्णी। हा ऋषिकेश कुलकर्णी मित्रांनो आमच्या एटेक्सा या कंपनीचा मेंबर आहे आणि त्याला यावर्षी MST CET या परीक्षेमध्ये 152 गुण मिळालेले आहेत आणि हे त्यांनी जे उज्ज्वल यश संपादन केले आहे त्यामागे त्याची प्रेरणा, रहस्य हे सगळं आपण जाणून घ्यायला आज त्याला आपण या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहे। ऋषिकेश, तुझं अभिनंदन पहिल्यांदा। ऋषिकेश, तुला मी असं विचारतो प्रश्न पहिल्यांदा की 12वी मध्ये गेल्यानंतर तू असं काही ठरवतोस का की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे? म्हणजे तसा तू काय अभ्यास सुरू केला होतास का 12वी पासून सुरुवातीपासूनच? सुरुवातीपासूनच मला इंजिनिअरिंगला जायचं होतं। टेक्निकल नॉलेज मला घ्यायचं होतं आणि त्या विषयाची आणि इंजिनिअरिंगला जाण्याची माझी आवड होती। त्यामुळे मी सुरुवातीलाच ठरवलेलं की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे। नाही, तू त्या गोष्टीची प्रिपरेशन सुरू केली होतीस? हो, 12वी जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच मी इंजिनिअरिंगची तयारी करायला, म्हणजे त्याच्यासाठी प्रवेश मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत ते करण्याचा मी 12वी पासूनच प्रयत्न चालू केला होता। आता तुला मी असं विचारतो की ही जी आपली CET परीक्षा असते त्याची तयारी तू कधी सुरू केली होतीस? म्हणजे मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुमची झाली परीक्षा बोर्डाची त्याच्यानंतर तू सुरू केलीस का यू स्टार्टेड विथ फ्रॉम द मंथ ऑफ जून? खरी तयारी म्हणायची तर मी बोर्डाची परीक्षा झाली त्याच्यानंतरच CET चालू केलेली, परंतु 2 महिने फार कमी वेळ असल्यामुळं जसं आपला एखादा चॅप्टर, एखाद्या विषयाचा चॅप्टर होईल त्याच्यानंतर क्लासमधील किंवा मग एखादं पब्लिकेशनचं पुस्तक घेऊन मी त्याचे MCQs सायमल्टेनियसली सोडवायला चालू केलेलं होतं। म्हणजे जूनपासून? हो, जूनपासून मी तू असं सांगतोस आमच्या विद्यार्थी मित्रांना की तुम्ही जितकी लवकर तयारी सुरू कराल तितका तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। हो, मुळातच बोर्डापेक्षा CETची परीक्षा थोडीशी अवघड असल्यामुळं जरा जास्ती वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे। 2 महिने किंवा 3 महिने या वेळामध्ये फारसा CETचा अभ्यास होणं थोडंसं अवघड आहे। त्यामुळे जर का पहिल्यापासून प्रयत्न केले तर चांगलं यश नक्कीच मिळू शकेल। तू तुझ्या अभ्यासाचं कसं नियोजन केलं होतंस? म्हणजे तू असं काही टाइम टेबल केलं होतंस का की आज मी या विषयाचा अभ्यास करणार किंवा रोज मी या 3 विषयांचा अभ्यास करणार? तू काय सांगशील आमच्या विद्यार्थी मित्रांना? तसं म्हणायला गेलं तर असं सुरुवातीला थोडंसं टाइम टेबल फॉलो करणं थोडंसं अवघड जात होतं, कारण कॉलेजेस होते, प्रॅक्टिकल्स होते, क्लासेस होते। त्यामुळे सुरुवातीला मी जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ अभ्यास करणं असं मनात धरलेलं होतं आणि नंतर जसं डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये जेव्हा वेळ मिळायला लागला तेव्हापासून प्रत्येक विषयाचा MCQs आणि CETच्या दृष्टीनं अभ्यास करायला मी तेव्हापासून चालू केलं। आपल्या 12वीच्या बऱ्याच मुलांचा थोडासा असा असतो गैरसमज की त्यांना वाटतं की 12वीचा त्यांचा सिलेबस आहे तो त्यांना इतका इम्पॉर्टंट वाटत नाही, ते जास्तीत जास्त देतात भर CET एक्झामसाठी। तुझं याबद्दल काय मत आहे? मला असं म्हणायचं आहे की CETची परीक्षा ही पूर्ण 12वीच्या अभ्यासावरच अवलंबून आहे। त्यामुळं पहिल्यांदा 12वीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। जरी थोडेफार तुमचे CETचे MCQs होत नसतील, जमत नसतील, तरीसुद्धा 12वीची थेअरी करणं हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण जर का तुम्ही थेअरी केली नाही तर CET तुम्हाला खूप अवघड जाऊ शकेल। CETमधले काही क्वेश्चन्स जमणार सुद्धा नाही। त्यामुळं 12वीची थेअरी सर्वात पहिल्यांदा पूर्ण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय तुम्ही CETला जाऊ शकत नाही, तुम्ही MCQs सोडवू शकत। तू सांगतोय असं सगळ्यांना की तुम्ही जितकी थेअरी ही थरली प्रिपेअर कराल तितका तुमचा CETचा स्कोअर वाढणार आहे, बरोबर आहे? थेअरी तर पूर्ण कंप्लीट केलीच पाहिजे। आता तुला माहिती आहे या CET एक्झामसाठी 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात मित्रांनो, एक आहे स्पीड आणि एक आहे ॲक्युरसी। तर आता हा जो तुम्हाला स्पीड लागतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो माहिती विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर कंबाईन असतो, 100 प्रश्न आणि मग 90 मिनिटं मिळतात।
तर हा तू स्पीड वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केलेस? स्पीड वाढवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एकतर ती जी कन्सेप्ट आहे किंवा अख्खी थेरी जी आहे त्याचं पूर्णपणे नॉलेज तुम्हाला पाहिजे आणि त्याचं ॲप्लिकेशन कुठे करायचं ते कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रॅक्टिस सतत झाली पाहिजे आणि त्या पर्टिक्युलर लेसनवरती तुमची कमांड असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कधीही विचारलं तरी त्यातलं सांगता आलं पाहिजे, तरच स्पीड वाढू शकेल. पण तुझा जास्ती भर हा MCQ सॉल्व करण्यावर होता की ज्यावेळेस स्पीड वाढेल आणि त्याबरोबरच ॲक्युरसी मुलांना मिळू शकते. आता मुलांनो, तो माहिती आहे तुम्हा सगळ्यांना फिजिक्स हा विषय थोडासा अवघड वाटतो. म्हणजे ॲज कम्पेअर टू केमिस्ट्री आणि मॅथ्स थोडासा फिजिक्स हा मुलांना थोडासा अवघड जातो. तुला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, बरोबर आहे. फिजिक्स हा केमिस्ट्री आणि मॅथ्सशी कम्पेअर केलं तर फिजिक्स हे थोडंसं व्हास्ट आहे आणि थोडंसं ट्रिकी आहे. त्यामुळं ते सगळ्यांना म्हणजे केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या कंपॅरिझन केलं तर फिजिक्स हे नक्कीच अवघड आहे. मग तू त्याची तयारी कशी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, तू काय सांगशील थोडक्यात? फिजिक्समध्ये सर्वात पहिल्यांदी अतिशय महत्त्वाचं म्हणजे एखादी कन्सेप्ट असेल तर त्या कन्सेप्टचं पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदी तुम्ही बोर्डाच्या पुस्तकातली सगळी MCQs आणि त्याच्यानंतर CETच्या पुस्तकामधली तुम्हाला जमतील तेवढी MCQs करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन कळणार नाही. त्यामुळं MCQ सॉल्विंग हा फॅक्टर थोडासा इम्पॉर्टंट राहतो फिजिक्समध्ये. जेव्हा तुमची CETची परीक्षा होती मेमध्ये, तर त्याच्या आधी तू काही फुल पोर्शन टेस्ट सॉल्व केल्या होत्यास का? त्या किती जातात तो झाला त्या फायदा झाला? निश्चितच फुल पोर्शन टेस्ट CETसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट करता येतं. परत आपल्याला कुठले प्रश्न जमत आहेत, कुठले जमत नाही आणि साधारणतः आपण परीक्षेला जाताना कुठल्या माइंडसेटने जायचं याचा सगळा प्लॅन या टेस्टमुळे येतो. आणि त्यामुळं मी एक एडनेक्साच्या 8 ते 9 टेस्ट मी फुल पोर्शन टेस्ट दिलेल्या होत्या. त्यामुळे मला एक अंदाज आला की मी कुठपर्यंत स्कोअर करू शकतो आणि माझं माइंडसेट कसं असलं पाहिजे. ही जी एक नवीन कल्पना आहे ऑनलाईन एज्युकेशन, तुला काय वाटतं याच्याबद्दल? खरं तर खूपच चांगलं आहे. कुठेही आणि कधीही तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकता. इंटरनेट आणि कम्प्युटर असेल तर म्हणजे बाकीची काही गरज नाही आहे आणि घरबसल्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकता येऊ शकते. त्यामुळं अगदीच खूपच फायदा होतो या सिस्टीमचा. शेवटी एक विचारतो प्रश्न, तुला हे जे इतकं उज्ज्वल यश मिळालं आहे त्याचं रहस्य काय सांगशील आमच्या विद्यार्थी मित्रांना? या यशामध्ये तर सर्वात पहिल्यांदी माझ्या शिक्षकांचं खूप मला चांगली मदत झाली. त्याचप्रमाणे मला माझ्या घरच्यांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला आणि थोडंसं म्हणजे माझी विल पॉवर पण म्हणा, थोडंसं मला असं वाटत होतं की मला हे केलं पाहिजे आणि त्यालाच माझ्या सगळ्या घरच्यांनी, सगळ्या माझ्या मित्रांनी, परत माझ्या सगळ्या शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आज इथपर्यंत मी पोहोचू शकलो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ता ऐकलं ऋषिकेशनी त्याचे जे अनुभव आहेत CET बद्दलचे, त्यांनी कसा अभ्यास केला ते त्यांनी शेअर केले आपल्या सगळ्यांबरोबर. आणि मी स्वतः प्राध्यापक अरविंद गाडगीळ आणि एडनेक्सातर्फे त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.